पातेल्यातली शिकरण देते का? दे की मग. दे दे. नाही ग मला एकटीला खाऊ दे रे, दे दे, दे दे. पर्सन मध्ये गेले की करते ते मी काही येणे का गप्पा. मला यायला लागले म्हणून मी येडी झाली तुम्ही तरी शान आहे का तुम्ही शान आहे नाही अगं तुम्ही बी माझ्या नादाने येड्या झाल्या 12 वाजून गेले तरी माझी येडीच्या नादाला लागून इथं बसलाय शाने असता तर तिकडे बसला असता शाने उठले ना तिकडे बघा त्या शान्या उठल्या. हा त्या पिवळ्या साडी वाजून सगळा घोटाळा केला बिबट्या नावाला तुला बिबट्या. एवढी पुढे मावशी ती मी राहिली असती मग कविता तिच्या घरी उद्या सकाळ चहा प्यायला गेली पण मला टाइम नाही ग उद्या मला आणखी पुन्हा लातूर गाठायचं आहे म्हणून ग बसती नाही तर उद्या हिच्या घरी चहाच प्यायला गेली तुम्ही सगळं ये आणि मला कोणाचं वेळ लागले कोणाचं मला नाही स्पीकर वाल्याचं नाही मग कोणाचं स्पीकर वाल्याचं नाही मला नाही कोणाचं शिटिंग वाल्याचं वेळ शूटिंग वाल्याचं. शूटिंग वाल्या काय नाव आहे तुमचं हा बळीराम. बळीराम दादा बळीराम बळीराम मला कोणाची वेळ लागली माहिती का मला नाही सांगू का सांग ना प्लीज. काय म्हणलं प्लीज सांग ना. बघितलं का बोर्ड म्हणतो प्लीज सांग ना प्लीज म्हणायला माझं नाव व्हायचं ह्याच्यासाठी लोकांच्या गावाला येतात का लोकांच्या चौकशा कराय कुणाचं लागले कशाला लागले कवा लागले लय मोठे लोकांच्या चौकशा लागते मला कुणाचं बी याड लागू दे स्पीकर वाल्याचं लागू दे नाही शूटिंग वाल्याचं लागू दे नाही तर आमच्या राजू दादाचं लागू दे कोणाच मालक बसले 3 वाजता फोन करतो संध्याकाळी 3 वाजता फोन करतो झोपू नकोस गाडी. आज कसं मार खाते घरी गेले पण म्हातारी मला चांगला नादावला होता मोठा टीव्हीवर मला हे तर पण वेळ लागलं मला कोणाचं वेळ लागलंय त्या पंढरपूरच्या काळ्या विद्याचं वेळ त्याने मला एडी केली सगळी मला काय म्हणतात देवाचं काय म्हणते देवाचं आहे का नाही महिला मंडळ पुरुष वर्ग मांडे घाला बसा हो मागच्या सांग मांडी घाला दादा मांडी घाल की पुढचं म्हातारं. हा पुरुष मंडळ सगळ्यांनी मांडी घाला भजनाला कीर्तनाला बसताना मांडी घालून बसावं
या अशा चुली मांडून बसताय डाळ घालून काही चाव कळत नाही का गायत्री राजेंद्र मोठे यांच्याकडून 51 रुपयाला मंडळाचा चालू आहे. ए घातल्या का मांडे आता एक काम करा सगळ्यांनी असा हात जोडा सगळ्यांनी जोडा मी बघितलं नाही तरी खंडोबा बघतोय एखाद्याचा हात जोडायचा चुकून राहील हात तरी जोडायचा आता ए चष्मावाली मावशी हात जोड हाय काय येत नाही. चष्मावाली हात जोड हाय काय येत नाही दिसत बी नाही. तिची फिकरच गेलाय बघ हा हाय काय येत नाही दिसत बी नाही. आगना कांबळे यांच्याकडून 100 रुपयाला मंडळाचा चालू आहे. ए हात जोडा सगळ्यांनी हात जोडा एखाद्याचा चुकून हात जोडायचा नाही उद्या सकाळ काय प्रॉब्लेम झाला मला फोन करायचा नाही हो सकाळ सगळी माणसं आपापल्या कामात आणि तुम्ही कवड्या उन्हाला खुर्ची सगळी तुम्हाला विचारणार आहे का बरं ए हात जोडला का देवाचं गाणं म्हणते जानी जानी ती मजा राहते मला बघून निघाला तुम्हाला नाही बसा काय कोणत्या बायका येडे यायच्या बाया ए मी केळ खायला लागली की यांच्या पोटात शिकरण काढा होते मी माझ्या डोक्याचं खाती तरी आकारते ते आपापल्या डोक्याचं खात बसाय घरी गेले मी का डोकं म्हणते का येण्याचे कशाने का तुम्ही ए हिता आपण जेवढी बसलोय ना तेवढी सगळी वेळे सगळी वेळे एक सुद्धा शान नाही माझ्या सकट मावशी ए पण हेच वेळ लागलं पाहिजे हा हे वेळ धनबाईला लागलं हे वेळ मीराबाईला लागलं हे वेळ सखूबाईला लागलं ए गोकुळाच्या गवळणींना हे वेळ लागलं कृष्णाने मुलीच्या काठावरती बासरी वाजवावी गवळणीच्या कानावरती आवाज जावावा गवळणीने धावते मुलीच्या काठाला जावावं यमुनेचे तिन्ही काल पाय आहे. वेळाचे प्रकार आणि काही सांगायला गेले तर असं पुरणार नाही पुरुष मंडळ तरुण वर्ग ए हा जोडून येते तरुण मंडळ
तरुण पोर बहुसंख्येने इथं उपस्थित आहे. पोरांनो, हात जोडून सांगते, एवढी येडीच आहे का? आयुष्यामध्ये येऊन तुम्हाला परमनंट नोकरी आता इथनं पुढे लागणार नाही. आता परमनंट कुणी सुद्धा होणार नाही. परमनंटची अपेक्षा सोडा. सरकार सुद्धा परमनंट नाही. निकाल लागायच्या जेवढे हात दिले. आपलं काय घेऊन बसला? ए पोरांनो, परमनंटची अपेक्षा करू नका. फक्त आयुष्यामध्ये येऊन निर्व्यसनी जागा. दारूपासून लांब राहा. दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले नाही. दारू पिणाऱ्याच्या घरी कधी दिवाळी दसरा नाही. दारू पिणाऱ्याच्या घरी रोज शिमगा बाबा हो. जिथं पिते तिला माहित आहे काय निघा नाही. हात जोडून विनंती आहे पुरुष मंडळ, तरुण वर्ग, दारू पिऊ नका. दारूपासून लांब राहा. बर मी म्हणते दारू प्या. किती प्यायली? 90. कोण आहे? 90 मध्ये ती नाका बॉक्स हाती जाती तरी कशी आहे हे त्याला. ए प्रमाणशीर दारू प्या, मापात दारू प्या. एक जण पंढरपूरला गेला बाजारला. पंढरपूरला बाजारला गेला. घरच्यांनी पैसे दिले होते तेवढे सगळे दारूच प्याला. सटकून दारू प्याला. पंढरपूरच्या ट्रेनवर आला. फिरला फिरला फिरला. दारू लय झाल्यामुळे त्याला एसटी घावना, वडाप घावलं नाही, काय सापडत सुधरायचंच बंद झालं. फिरलं 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 आणि ट्रेनच्या मागच्या बाजूला नाल्यात पडलं. जिथं नाल्यात पडलं ती एका डुकराची जागा होती, झोपायची फिक्स. रोज पंढरपुरात दुकान फिरून यायचं, तिथं नाल्यात झोपायचं. त्या दिवशी दुकान आलं लेट. कारण त्या दिवशी होता संडे. संडे म्हणजे रविवार. आपल्यात बी काय काय डुकर रविवारी लेट घरी येते. डुकर डुकर रविवार संडे. हा कळलं ते हसायचं नाही, कळलं त्याने शेजार तोंडाला करायचं तो बसलं. ज्याचं इस्का नाही हे दुकान त्यातलंच होतं. हे रविवारी आलं लेट घरी. त्यानं वर्ण बघितलं. अरे बापरे, माझ्या जागेवर कोण झोपतो? असू दे दाचे दुकान म्हणलं ऍडजस्टमेंट करूया. डुकराने ऍडजस्टमेंट केली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं, डुकर झोपलं. रातभर दोघं नाले. हे बी जातीला सुद्धा नाल्यात आहे का घरी आहे. हे पण सटकून झोपले. रात्री 12 साडेबारा वाजले. थंडीचे दिवस. अशी थंडी वाढली एका रात्रीची निमी उतरली. बरं मी म्हणते निमी उतरले का बसावं का नाही? आपलं स्टँड मध्ये येऊन झोपावं का नाही? ही स्टँड मध्ये आलं नाही. तिथंच नाल्यात पडून राहिलं. तिथं नाल्यात पडून राहिलं आणि पडल्यावर त्याला झालं घरचं ध्यान. नाल्यात त्याला झाली घरचं ध्यान झालं. मी म्हणते घरचं ध्यान झालं का बसावं का नाही? खेळ डुकराकडे तोंड फिरवलं. मी म्हणते डुकराकडे तोंड फिरवलं का बसावं का नाही? खेळ डुकराच्या अंगावर हात टाकला. मी म्हणते अंगावर हात टाकले का बसावं का नाही? हे डुकराच्या अंगावर हात फिरवायला. हात फिरवी 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 असं खाली आलं. तशी डुकराची शिफ्टी हाताला लागली. शिफ्टी नवं हात फिरवायला लागलं. बऱ्याच उशीर हात फिरवला फिरवला फिरवला. डोळं झाकून म्हणतंय पिंटेच्या आडवर गुचडा घालत्यात, मेहंदी घातली वाटतं. काय म्हणते? पिंटेच्या आडवर गुचडा घालत्यात, मेहंदी घातली वाटतं. अरे बेवड्या, तुला नाल्यात आहे का घरी दिसून नाही? इतकं वेळ दारूसाठी होणार. निर्व्यसनी जीवन जगा. पुरुष मंडळ, तरुण वर्ग, महिला मंडळ तुमच्या पायाला हात लावून विनंती करते. स्त्री भ्रूण हत्या टाळा, मुलींच्या हत्या टाळा. मुली पुढे बसल्यात, मला लय समाधान वाटलं. मुली पुढे बसल्यात का नाही तुमच्या? खूप समाधान वाटलं मावशीला. मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलगी वंशाची पत्ते. माग दिवेनी मार खाल्ला. लय दिव बेकार. मागचं दिवा हाडलं माणसाने. एक दोन तवा ती गो बसतो. मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलगी वंशाची पत्ते. दिवाळी सारख्या सणाला आपण पत्ती कुठं लावतो? तुळशी वृंदावनातून. ज्या ठिकाणी वरून लक्ष्मी आते त्या ठिकाणी आपण पत्त्या लावतो. आणि ते आकाश कंदील कुठं लावतो? घरापासून लांब. जेवढी वायर लांब असेल तेवढ्याला. आपल्याला माहिती आहे आकाश दिवा घरी लावून याच्या लेवलचा नाही. हे शॉर्ट सर्किट करणारच.
मुलगा वंशाचा दिवा दिवा. मुलीचा गर्भ पोटामध्ये असतो. आपण डॉक्टरांच्याकडे जातो. डॉक्टर साहेब हा गर्भ. डॉक्टर साहेब सांगतो हा गर्भ मुलीचा आहे. आपण सांगतो मारून टाका, आम्हाला मुलगी नको, आम्हाला मुलगा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. त्यावेळेस मुलीचा गर्भ आतून तुम्हाला आवाज येतो, मारू नको मला आई, जगू दे ग मला. 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 वंशाला दिवा तुझा पाहिजे तुझ्याला, मुलगी बनून मी सांभाळीन तुला. वंशाला दिवा तुझा पाहिजे तुझ्याला, मुलगी बनून मी सांभाळीन मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलगी वंशाची पंथे. लेख वाचवा, लेख वाचवा. मुलीला जगू द्या, मुलगीला शिकू द्या. मुलगी शिकली पाहिजे मावशी. मुलगी शिकली तर प्रगती होते, मुलगी शिकली तर प्रगती होते, आणि मुलगा शिकला तर प्रगतीला घेऊन घरी येतो. कॉलेजवर येताना प्रगतीला घेऊन येतो. पप्पाला म्हणतो, पप्पा मैं आ गया, प्रगती लेके आ गया. बाप म्हटला ना आलाय का, तुला प्रगती पुस्तक आणायला सांगितलं होतं, तो अख्खी प्रगती लोकांची घेऊन आलाय. मुलगा दे मला नाव सांगतो, एका खाली पैसे दे, नको पिऊया. नाव सांग. प्रांजली तुकाराम कावळे, हिच्याकडून 200 रुपये मंडळाचा लाभ आहे. धन्यवाद.
मुलगा वंशाचा दिवाय मुलगी वंशाची पंते हात जोडून विनंती महिला मंडळ तुम्हाला लेख वाचवा काही नाही नेलं भारतात तरी चालेल मोकळ्या गेला तरी चालेल फक्त एकच माझं एडीच आहे का लेख वाचवा मला स्वतःला 3 मुली आहेत मावशी मग मुलगा आहे माझी मोठी मुलगी कीर्तनकार आहे युट्यूबला सर्च करा घरी गेल्यावर ज्ञानेश्वरी ताई पुजारी ताईंची कीर्तन आहे युट्यूबला ज्या वर्षी मला मुली झाल्या का नाही मावशी त्या वर्षी भरभराट मी जी टॉकीजला सुद्धा सांगितलं ज्या वर्षी मला मुली झाल्या त्या वर्षी यश आलं माझी मोठी मुलगी ज्ञानेश्वरी झाली मी भारूड शिकली 2 नंबरला मुक्ता झाली 2 गाड्या दारात 3 नंबरला गीता झाली जी टॉकीजला गेले युट्यूबला गेले फेसबुकला गेले जी इंस्टा काय म्हणाल तिकडे आहे 4 नंबरला मागून पांडुरंगाला पोरगा घेतला महाराज 4 नंबरला मागून पांडुरंगाला पोरगा घेतला आणि लॉकडाऊन पडलं कोरोना ते आमच्या कोरोनातलाच उद्योग आहे बघा लॉकडाऊन पहिलीला पण ते झालं आणि लॉकडाऊन पडलं 2 वर्ष मावशी मी घरात मुलगा वंशाचा लय पायगुण मी बघितलाय पोरात मुलगा वंशाचा देवाय लक्षात ठेवा त्यामुळे लेख वाचवा मुलीला शिकू द्या मुलीला जगू द्या लक्षात ठेवा हा जोडी विनंती आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जाता जाता एकच सांगेन महिला मंडळ ज्यांच्या घरी पुरी लग्नाच्या आहेत ज्यांच्या पुरी लग्नाला आल्यात त्यांनी उद्या पटापट सकाळी पाहुण्यांना फोन करा आणि पुरी शेतकऱ्याला द्या बावळाटपणा बंद करा पुरी नाही मावशी खरं आहे गावोगावी पोरं लग्नाची राहिली मावशी तुमच्या इकडचं वातावरण मला काही माहित नाही पण आमच्या इकडे सातारला पोरांची लग्नच नाही ती 35 वर्षाचं सडीच्या सडे गावात तसंच तुमच्याकडे काय रेंज चालली 40 अगं बाय 40चा माल शिल्लक आहे का तुमच्या मुख्यमध्ये आहे अरे वा शिल्लक राहिली तर काय करायचं पुढे असू द्या मावशी आणखी 10 वर्ष सांभाळा अर्ध तिकीट झाले हिंडेल आपलं बघलं तरुण मंडळ ज्यांचं वय 40 झाले का नाही तरी पण लग्न होईना त्यांनी प्रयत्न बंद करा प्रयत्न लग्नाचा माणूस एकतर जगते 55 नाही तर 60 वर्ष आहे का नाही त्यातली 40 गेली तुझी शोधाशोधी नाही आता 15-20 साठी कशाला गोळ करतो बळ एकटा आला आपलं एकटा गपजा मोकळं कर जागा कशाला बसतो मुलगा वंशाचा हात जोडून ते मुली शेतकऱ्याला द्या ज्या पुरीच्या आईला वाटतंय का नाही माझा जावई परमनंट असावा माझ्या जावयाला 40-50 हजार पगार असावा माझ्या जावयाचा बंगला असावा फ्लॅट असावा त्या पुरीच्या आईनी आपल्या पोरांच्याकडे बघा मावशी तुम्हाला प्रत्येकीला एक पोरगा आहे तुमची पोरं आहेत का कुठे परमनंट तुमच्या पोराने घेतलाय का कुठे फ्लॅट तुमच्या पोराला आहे का 40,000 पगार मग तुला जावयाचा फ्लॅट कशाला पाहिजे वरनं उडी टाकायचे का बावळाट पुरीच्या आईने लाजा सोडल्या महाराज लाजा पुरीच्या लग्नाला जर का काय नडत असलं तर पुरीच्या आई नडते हात जोडून विनंती पोरगी शेतकऱ्याला द्या शेतकऱ्याला पुरी द्या शेतकरी राजे लॉकडाऊन मध्ये आपल्याला जगवलं कोणी महाराज शेतकऱ्याने आजपर्यंत शेतकरी आपण होतो तुमच्या कुठल्या डोक्यात छान कुठलं परमानंटचं बावळाट पोरगीच्या आईने लाजा सोडले सगळ्या घरात कोण नालायक असेल तर पोरगीची आहे कसलाही पोरग तिच्या पोरगीला दाखवा खुशाल वाली पोरगीची आहे परमनंट आहे का त्या काळ पडते परमनंटचं नाव काढलं फ्लॅट घेतलाय का म्हणजे नाही आता तू घेऊन दे तुझीच लेकर आहे बंद करा बावळटपणा बंद करा आम्हाला सांगायची वेळ आली महाराज पोरं लग्नाचं राहिली अवघड परिस्थिती झाली गावोगावी एवढी तोंड करून व पोरं बसते ती पार लग्नच होईना ती पोरांची काय करते पोरं विचारानं पोरं वाळायला लागली
हा लय बेकार कंडिशन झाली मावशी जरा विचार करा घरी गेले शांतवादी आणि पोरगी उद्या सकाळ शेतकऱ्याला द्या पाहुण्याला फोन करा शेतकऱ्याला पोरगी द्या हे स्वतःपासून बदल घडवा तुम्ही बदलला जग बदलला तुम्ही शेतकऱ्याला पोरगी द्या तुमच्या पोराला तो दुसरा पाहुणा लगेच पोरगी देणार कारण त्यानं आमच्या पोराला दिली आम्ही त्याच्या पोराला लगेच करणार हिलाच पण बनवली पाहिजे ही तुम्ही आणा तुझं ठेव करा तिला इलेक्शनला प्रचाराला हात जोडून येते बावळाटपणा बंद करा पोरं सुटू द्या मावशी उद्या लग्न पोरांची येण्यागत करू नका हो तुमच्या गावात बॉम्ब आहे ती सगळीकडे बॉम्ब आहे हा हात जोडून येते हे परा मुलगा वंशाचा दिवाळी मुलगी वंशाची करते हात जोडून येते तुम्हाला दिलेल्या सूचनेचे पालन करा कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाताना महिला मंडळ पुरुष मंडळ चपल्या पापल्याने तुम्हाला बेकार सवय आसला मंदिराचा वर्धापन दिन पूजा होम हवन नवीन वास्तुशांती बारस असला कार्यक्रम गाठायचा लोकांची नवी हाणायची आणि हो कुणी कुणाची हाणायची नाही चप्पलच म्हणजे माझी काळजी करू नका मी चपल्या गाडीत काढली मला माहिती आहे पहिली तुम्ही बुवाच्या हातात चप्पलच म्हणजे मी लय हुशार आहे मी काही येडी वाटली का रे पोराला चांगली पोरं हुशार आहे हा असं गोड वातावरण आहे पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन घेते लक्षात ठेवा त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले आमचे शाहीर ज्योतिराव कदम असतील आमचे नारायण महाराज असतील आमचे कीर्तिराज महाराज भांतिरगे असतील त्याचप्रमाणे आपल्या पंढरपूर विभागाचा वैभव असणारे आमचे डुलकी सम्राट खंडू महाराज असतील सर्वांचे मी आभार मानते गावातील वारकरी मंडळाच्या स्टेजवर आहे तुमच्या सर्वांचं दर्शन घेते गोड वारकरी मंडळ 90% गाव माळकरी मला समाधान वाटलं त्या मगाशी बारक्या पोरी जगाला माळ बघितली लय भारी वाटलं मला एकतर माळा घाला म्हटलं तरी कोण घाले तुमच्या गावात 4-4 पिढ्याची माळकरी आहे मला समाधान एवढं वाटलं वा 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 हाय का पुन्हा मी कधी मेली का नाही चुकून तर तुमच्याच गावात कोणाच्या तरी पोटाले कधी उद्या सकाळी ते किती वाजता काय बाय काय ते लगेच बुवाला हलवायचं बसलं ए लक्षात पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानते त्याचप्रमाणे तुमच्या सर्व ग्रामस्थांचा आभार मानते आमचे ज्ञानेश्वर महाराज असतील आमचे मित्र त्यांचा आभार मानते मला इथं बोलवलं कार्यक्रम करण्याची संधी दिली पुन्हा एकदा त्यांचा आभार साऊंड सिस्टीम वाल्यांचा आभार मानते हा गोड साऊंड सिस्टीम मावशी रोज कार्यक्रम चाललेत रोज कार्यक्रम चालले त्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम येतो प्रवास आहे महत्वाचा तरी पण साऊंड सिस्टीम उत्तम असल्यामुळे काय प्रॉब्लेम आलेला नाही लक्षात ठेवा एक 2 मिनिटं मावशी बसायचे झाले 1-2 मिनिटं बसायचे माझ्यासाठी बसायचे नाही बसते आजी हुशार आहे एवढ्या हुशार बसले हा बस बस बसायचे बस ग बस मावशी नको जाऊ 2 मिनिटासाठी कशाला माझा अपमान करते चाटी होती का तुझे हा पुढे जाऊन ती चाटी होती हा येतो आम्ही सगळे देतो ठेवता आता कार्यक्रम संपला की त्या मावशीच्या जायला चाप्याला सगळे जायचं ती पुढे निघून गेली म्हणजे चहा ठेवाय गेली असते एवढी काळजी मी कशाला पुढे जाते असं हे गोड वातावरण आहे सर्वांचा आभार मानते महिला मंडळ म्हणतील शूटिंग वाल्यांचा आभार मानते महत्वाचं पोरानं मला बघितलं की कॅमेरा घेऊन आला पोरं म्हणजे असं आधी पीस कसला ते बाबा 7-8 कधी पेढा दिसला की पोरगं कॅमेरा घेऊन आला शूटिंग वाली गोड आहे युट्यूब चॅनल आहे तुझं द्या सोडून चॅनल काय माहिती नाही हा लय टेन्शन घ्या नाही आपली मोठी झाली पाहिजे लोकांची पण काय करायचं हा लक्षात पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन घेते त्याचप्रमाणे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मरणाच्या माहिती एक भैरवीची चाल होईल 2 मिनिटं मावशी 2च मिनिटं मी आज जाणार आहे पुन्हा मी जर का तुम्हाला पंढरपुरात गावली दिसली तुम्हाला तुम्ही ओळखलं पाहिजे का नाही ओळखलं पाहिजे का नाही का पंढरपुरात मी अशी फिरते का मावशी कुत्री मागला नाही त्यामुळे 2 मिनिटं माझ्यासाठी बसायचंय तुम्हाला घरी इथल्या इथं जायचंय पण मला घरी जायला कंप्लीट 4.5 तास लागतात आता इथनं सुटून मी घरी किती वाजता पोहोचल पाणी यायच्या टाइम जायचं का नाही घरात
हा, त्यामुळे कोणी फाउंडेशन हलवायचं नाही. 5 मिनिटात मी माघारी आले. सावकाश पद्धतीने वैरण घ्या. रामकृष्ण.